नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री लाळे पुजारी, होमिओपॅथिक फिजिशियन। मी आज तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिस बद्दल सांगणार आहे। तर लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे पाठीचा खालचा भाग, कमरेच्या मणक्यांची झीज आणि डिस्कची झीज होते, त्यामुळे लंबर स्पॉन्डिलोसिस होतो। लंबर स्पॉन्डिलोसिस हा सर्वसाधारण मध्यमवयीन लोक आणि वृद्ध लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त असते आणि यामध्ये शक्यतो कंबरदुखी, त्यानंतर जर मज्जातंतू दबला असेल तर पायातून मुंग्या येणे, अशक्तपणा आणि कमरेमध्ये कडकपणा जाणवतो। त्यानंतर त्याची लक्षणं काय काय आहेत तर वारंवार कंबर दुखणे, सकाळी उठल्यावर आणि विश्रांती घेऊन उठल्यावर एकदम कमरेमध्ये ताठपणा, कडकपणा जाणवणे आणि वेदना होतात। आणि त्यानंतर जर एखादी नर्व जर दबली असेल मणक्यांमुळे तर त्या पायामध्ये वेदना येणं, मुंग्या येणं असं होतं आणि अशक्तपणाही वाटतो त्या पायामध्ये। आता याची कारणं काय काय आहेत तर वयोमानानुसार मणक्यांची झीज आणि डिस्कची झीज, त्यानंतर एखादा अपघात झाला असेल, काही दुखापत पूर्वी झाली असेल कमरेला, तरी सुद्धा याचे प्रमाण वाढते। आणि अति प्रमाणात वजन उचलणे, यामुळे सुद्धा कंबरदुखी होऊ शकते। आणि चुकीचे पोश्चर म्हणजे चुकीचं बसणं, चुकीचं उभारण्याची चुकीची पद्धत, यामुळे पण याचे प्रमाण वाढते। तर लंबर स्पॉन्डिलोसिस मध्ये आपण एका ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही आणि एका ठिकाणी जास्त वेळ उभा राहू शकत नाही। तर आता याला ट्रीटमेंट काय काय आहे तर फिजिओथेरपी ही एक बेस्ट ट्रीटमेंट आहे। त्यानंतर जर जास्त प्रमाणात वेदना असतील तर वेदनाशामक औषधे आणि हे लंबर बेल्ट, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही लंबर बेल्ट घेऊ शकता। आणि तुमचं पोश्चर, योग्य पोश्चरमध्ये उभारणं, योग्य पोश्चरमध्ये बसणं, हे ह्यात फार महत्वाचं आहे। आणि याच्यासाठी काही होमिओपॅथिक औषधं आहेत, तर ती हायपेरिकम, आर्निका मोंटाना, रस्टॉक्स, ही जर औषधे योग्य प्रमाणात जर घ्यायची असतील तर होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या। थँक्यू।